रामकृष्ण हरी माऊली. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, साधुनी बचनाग खाती तोळा तोळा, अनेकांते डोळा न पहावे. साधुनी भुजंग धरतील हाती, अनेके कापती देखोनिया. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. विष तोळा तोळा विष पचवण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला विषसुद्धा पचवू शकतं. साप, अजगर, मोठमोठे भुजंग जरी धरण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला ती कला साध्य होऊ शकते, जसे सर्पमित्र करतात. म्हणजे प्रयत्नपूर्वक तुम्हाला विषही पचवता येतं, प्रयत्नपूर्वक तुम्हाला मोठमोठे सापही पकडता येतात. ज्या सापांना पाहून अनेकांचा थरकाप उडतो, ते साप अगदी सहज पकडतात लोक सर्पमित्र. तुकोबाराय सांगतात, बाबा हो, ज्या सामान्य माणसांना अशक्य गोष्टी वाटतात त्या गोष्टी सहज साध्य असतात, सहज शक्य असतात. पण त्या एका गोष्टीने, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. त्याला कारण एकच आहे, प्रयत्न, सायास आणि त्याचा सराव. या ठिकाणी जे आपण मित्रांनो घरटं पाहतोय ना, हे सुगरणीचं घरटं आहे. सुगरण नावाची जी चिमणी असते, पावसाळ्यामध्ये आपल्या पिलांसाठी घरटं बनवते. या चिमणीकडं ना कुठली यंत्रणा, ना JCB, ना कुठलं यंत्र. तिच्याकडं फक्त तिची चोंच आहे आणि प्रयत्न आहेत, आणि त्या प्रयत्नाच्या जोरावर ती इतकं सुंदर घरटं बनवते. तिच्या मानानं आपण किती मोठे आहोत. तिची येवलूसीच चोच, तेच दात, तेच ओठ तुला दिले रे देवानं, 2 हात 10 बोट. म्हणजे माणसाने आपल्या जीवनामध्ये या चिमणीकडून सुद्धा काय शिकलं पाहिजे, तर प्रयत्न करायला.